नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या खूप दिवसातून नवीन डेली अर्निंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. 700 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले, आपल्याला जवळजवळ 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे पहिला. तर तुमचा सपोर्ट असू द्या. आताच चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर लगेच ते सबस्क्राईबचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप दिवसातून बनवतो आहे, म्हणजे जवळजवळ 15-20 दिवसातून अर्निंग संदर्भात व्हिडिओ बनवतो. एक व्हिडिओ बनवून मी टाकला होता की आपल्याला यूट्यूबशिवाय जमत नाही, सवय लागलेली आहे. आणि त्यामुळे मग मी तो व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवत नव्हतो ना, अलिप्त जगापासून वेगळं झाल्यासारखंच मला वाटत होतं. आणि मग आता परत आपण चालू केलेत व्हिडिओ बनवायला. तर आता मी सध्या आहे मित्रांनो खांदा कॉलनीमध्ये. टाईम वाजलेत 12:15. तर गुड आफ्टरनून, सॉरी गुड मॉर्निंग बोललो, गुड आफ्टरनून. तर मित्रांनो, आज तारीख आहे 2, वार आहे गुरुवार. आणि 2 तारीख गुरुवारच्या दिवशी आपले आज परत व्हिडिओ बनवण्यास सुरुवात झाली. अर्निंग कामं तर मी अगोदर करतच होतो मित्रांनो, पण आता बरेच दिवस झालं काम म्हणजे मध्यंतरी एक तो व्हिडिओ मी जो टाकला, आपण बाबा यूट्यूब व्हिडिओ चॅनल सुरू म्हणजे व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर मी एक 4 दिवस थोडा बाहेर ट्रिपला गेलेलो, म्हणजे गाडी घेऊन गेलो नव्हतो, वैयक्तिक माझ्या ट्रिप असे उज्जैन वगैरे या साईडला आपण जवळ जाऊन फिरून आलो. थोडंसं आयुष्यामध्ये थोडं चेंज करायचं म्हणून, बदल करायचं म्हणून थोडंसं जाऊन आलो तिकडे. आणि त्याच्यानंतर काल दुपारी आलो मित्रांनो. काल दुपारी आल्यानंतर खूप पाऊस होता मुंबईमध्ये, सध्या खूप पाऊस चालू आहे. आणि मग आपण थोडंसं कालचा दिवस पूर्णपणे आरामच केला, प्रवासाने दमून आलेलो. आणि आज आपण सुरुवात केली म्हणण्यापेक्षा मगाशीच सुरुवात केलेली आपण 10-10:30. उठलो जरा लेट पावसामुळे, मग उठलो, CNG वगैरे भरलो, गाडी साफ केली. आणि CNG भरून आपल्याला एक कळंबोलीतून न्यू पनवेलची ट्रिप मिळाली उबरमध्ये, एक्सेलची. ती ट्रिप आता जस्ट ड्रॉप गेले आणि आपण आता इथं आदाई सर्कलच्या इथे टर्न आहे तिथे थांबलं. तर बघूया आता इथून कोणती एखादी ट्रिप मिळते. तर बरं वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. बाहेर आता पाऊस पडतो आहे, सध्या पावसाचं वातावरण आहे. आणि काम करायला पावसाळ्यात थोडंसं बुकिंग काही ठिकाणी मिळतात, काही ठिकाणी कमी असतात. म्हणजे जिथं खूप पाऊस आहे किंवा अशा ठिकाणी गाड्या लोक कमी काढतात, आणि तिथं इंडस्ट्रियल एरिया वगैरे असेल तिथं बुकिंग जरा चांगले असतात. पण आपली एक्सेल गाडी आहे मित्रांनो, आपल्याला काही छोट्या उबर गोच्या वगैरे ट्रिपा घेऊन परवडत नाही. उबर गोच्या ट्रिपा खूप वाजतात, पण त्यात आपण बंद करून ठेवलं आहे. आपलं फक्त एक्सेल चालू आहे, ओला उबेर. ओलाचा मी रिचार्ज अजून केला नाही. बघूया एखादी ट्रिप जर चांगली भेटली तर, उबरमध्ये जर नाही भेटली तर आपण ओलाचा रिचार्ज करू. आणि आजचा दिवस, पहिला दिवस व्हिडिओ अर्निंग चांगली करण्याचा प्रयत्न करू. जास्त काय बोलत नाही मी. एक 3000पर्यंत जरी अर्निंग झाली पावसाळ्याच्या दिवसात पर डे तरी खूप झाली. 1000 एक खर्च गेला तरी आपल्याला 2000 रुपये शिल्लक राहतील. या हिशोबाने आता आपल्याला काम करायचं आहे पावसाळ्यामध्ये. आणि एखादी बाहेर पर्सनल बुकिंग आली तर मग ते आपलं कवर होऊन जाईल, तर आपण बाहेर जाऊ. तर ठीक आहे मित्रांनो, आता बघूया कोणती एखादी ट्रिप मिळते, देतो तुम्हाला अपडेट. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत राहा. डेली अर्निंगचा आजचा शेवटी आपण किती अर्निंग होईल पावसाळ्याच्या दिवसामध्ये, जुलैमध्ये ओला उबेर मध्ये इर्टिगा गाडीला किती अर्निंग होतं मी तुम्हाला ते व्हिडिओच्या शेवटीमध्ये सांगेन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि कोणी नवीन जे सबस्क्रायबर आपले ह्या चॅनल बघत असतील तर त्यांना सांगतो मी, माझी इर्टिगा गाडी आहे. मी न्यू पनवेल, नवी मुंबई या साईडला राहतो. आणि इर्टिगा गाडी आपण ओला उबेरमध्ये डेली अर्निंग करत असतो, किंवा पर्सनल बुकिंग वगैरे या गोष्टी आपल्या असतात. तर त्या संदर्भात तुम्हाला ह्या चॅनलवरती माहिती मिळेल. तर तुम्ही जर नवीन त्या बघत असाल तर सबस्क्राईब करा. आणि पूर्ण दिवसाचं तुम्हाला प्रत्येक दिवशी काय काय किती अर्निंग होते, कसं काय होतं, आणि सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत जातील. तर टाईम होतो आहे 2 वाजलेत आणि आपण आता सध्या आहे सानपाड्यामध्ये मित्रांनो. तर न्यू पनवेलला होतो, तिथून आपल्याला एक ट्रिप मिळाली नेरूळची. आणि उबरमध्ये कस्टमरला ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर परत एक रॅपिडोमध्ये ट्रिप भेटली आपल्याला सानपाड्याची. छोटीशीच होती, 5-7 किलोमीटरची. ती पण आता ट्रिप एंड झाली. आणि आता इथून चाललो आहे बाहेर. बघूया कोणती एखादी सानपाड्यावरून पुन्हा एखादी ट्रिप लागते का. मुंबईमध्ये मी जात नाही मित्रांनो, कारण की मुंबईमध्ये ना खूप ट्रॉफिक लागते पावसाळ्याचं, आणि एवढं वैताग येतो ना त्या मुंबईमध्ये. त्याच्यामुळे सध्या मी मुंबई अवॉइड करतो आहे, नवी मुंबईतच काम करतो आहे. जेवढं होईल ते होईल, 2000 होऊ द्या, 2500 होऊ द्या, बस झालं. कारण सध्या पावसाळ्यामध्ये एवढं अशी बुकिंग काही तुम्हाला भेटणार नाहीत, की एवढं काम होणार नाही. पण जेवढं होईल तेवढं त्याच्यामध्ये समाधान मानायचं आणि काम करत राहायचं. चला ठीक आहे, बघतो आता कोणती ट्रिप मिळते.
मित्रांनो तुम्ही बघू शकता 4:48 झाले. तर आपण आता सध्या ठाण्याला आहे. ठाण्याला एक इकडं पिरॅमिड बिल्डिंग भिवंडी रोडला ना पिरॅमिड बिल्डिंग म्हणून एक आहे. तिथलं आपल्याला ड्रॉप लागलेला बेलापूरमध्ये होतो. बेलापूरमधून एक ट्रिप लागलेली. आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे. इथून बाहेर निघतो आहे आणि बघूया आता ठाण्यावरून कोणती आपल्याला ट्रिप मिळते आणि कोणत्या एरियात आपण पोचतो आहे. पीक आवर चालू होईल मित्रांनो आता 10 मिनटामध्ये. पीक आवर चालल्यानंतर चांगल्या रेटच्या बुकिंग भेटतील. ट्रॅफिक काय लागलं नाही. त्यांना पूर्ण रोड खाली होता. 1 तासाचं मला दाखवत होतं. 1 तासाचं ड्रॉप झाला बरोबर. तर चला आता बघतो कोणची ट्रिप मिळते. तर मित्रांनो 6 वाजलेत आणि आपण आता सध्या आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स LTTला. ठाण्याला होतो. ठाण्यावरून तिकडून जस्ट बाहेर निघालून रोडला येऊन थांबलो. तोपर्यंत एक आपल्याला डायरेक्ट LTTची ट्रिप आली ठाण्यावरून. ॲक्सेप्ट केली. 40-45 मिनटाचा ड्रॉप दाखवत होतं. पैसे पण चांगले दिले आणि त्यामुळे मग आपण डायरेक्ट आलो आणि कस्टमरला आता ड्रॉप केलं आहे. थांबलो इथे. जोगेश्वरीची ट्रिप 10 वेळा ट्रिप वाजले. कोण घेत नाही आहे त्यामुळे पडले तशीच. आपण आता नवी मुंबई साईडची ट्रिप बघतो एखादी. CNG पण भरायचं आहे. 2 कांड्या CNG राहिला आहे. बघूया आता इथे एकदा फ्रेश होऊ, वॉशरूमला वगैरे जाऊन येऊ आणि मग नंतर कोणची एखादी ट्रिप घेऊन नवी मुंबईला निघून जाऊ. झालं आहे आपलं 2100-2200 रुपयेपर्यंत काम झालं आहे. ठीक काम झालं आहे थोडंसं बऱ्यापैकी. 11 वाजता निघून उद्या जरा लवकर निघायचा प्रयत्न करणार आहे 7-7:30ला. आता सध्या पाऊस थांबला आहे मित्रांनो. भरपूर पाऊस पडला दुपारपर्यंत. आता सध्या पाऊस कमी आहे. तर ठीक आहे चला बघूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 7:27 झालेत आणि आपण आता आहे सध्या सीवूडच्या डिमांडच्या इथे आहे. कस्टमरला आत्ता सध्या ड्रॉप केलं आहे. तर आपण LTTला होतो. एक अर्धा-पाऊण तास तिथं वेट केल्यानंतर आपल्याला एक रॅपिडोमध्ये ट्रिप मिळाली मित्रांनो. सीवूडची डायरेक्ट. चांगलं फेअर दिलं. 21-22 किलोमीटरचे 618 रुपये दिले. चांगले पैसे दिले. 24 रुपये पर किलोमीटर असं काहीतरी रेट दिला आपल्याला. ॲक्सेप्ट केली. ॲक्सेप्ट झाली. शक्यतो रॅपिडोमध्ये ट्रिप ॲक्सेप्ट होत नाहीत मित्रांनो. पण ही ट्रिप कशी ॲक्सेप्ट झाली मला पण इकडंच यायचं होतं नवी मुंबईला. ॲक्सेप्ट झाली पटकन. कस्टमरचा कॉल आला. पिकअपला गेलो. पिकअप केलं. आता जस्ट ड्रॉप केलं आहे. जास्तीत जास्त 45 मिनटं लागली असतील ड्रॉपला. 7:30 वाजलेत आता. तर आता इथून CNG भरायचं आहे. 2 कांड्या CNG राहिला. 128 किलोमीटर गाडी चालली आणि आपलं काम जवळजवळ आता 2800-2900 असं टोटल नाही मारली पण तेवढं झालं असेल. तर कमी टायमिंग आणि कमी किलोमीटरमध्ये चांगले अर्निंग झाले. सकाळी वाटत होतं एवढा पाऊस आहे अर्निंग होते का नाही काय माहिती. पण केल्यानंतर सगळं होतं मित्रांनो. फक्त करायला पाहिजे. आळस नाही केला मी. घरी जायचं कितीही पाऊस असू दे म्हटलं आपल्याला नवी मुंबईत तरी काम करू असं ठरवलं होतं. पण नेरूळमधून एक अचानक ठाण्याची ट्रिप लागली. एक्सेलमध्ये चांगले रेट होतात. ते गेलो तिकडे. तिथून परत डायरेक्ट LTTची ट्रिप मिळाली. एक्सेलमध्येच मिळाली उबरमध्ये. ती पण ट्रिप कमी टायमिंगमध्ये झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा ही लगेच ट्रिप मिळाली. या 3 ट्रिपामुळे आपले जवळजवळ अर्निंग बऱ्यापैकी झाले. तर आता इथं CNG भरायचं आहे. मी चालू करतो आहे सध्या. जर एखादी पटकन ट्रिप मिळाली कामोठा कळंबोली घराकडली तर घरी निघून जाईल. नाहीतर मग CNG भरेन. बघूया आता काय होतं आहे. देतो तुम्हाला अपडेट. आणि आज खूप दिवसातून अर्निंगचा व्हिडिओ आहे. चांगली अर्निंग झाली. सुरुवात तर चांगली झाली. आता इथून पुढं दणक्यात सुरुवात होईल. आता उद्यापासून तर आपण लवकर चालू करणार आहोत गाडी. तर बघतो आता कोणती ट्रिप मिळते. आपण सीवूडला थांबलो होतो. पण एक असे आता प्रॉब्लेम नाही म्हणायचं पण एक आपल्याला भाडं आलं आहे मित्रांनो. आता गावीच जायचं आहे. म्हणजे माझ्या गावापासून जवळच आहे. एक 5-10 किलोमीटरवरती आहे. पाचेगाव म्हणून. तिथं लग्न आहे. परवा लग्न आहे आणि आज संध्याकाळी निघायचं आहे. उद्या आणि परवा. नातेवाईकच आहेत आपल्या जवळचेच आहेत. रिलेशनमधलेच आहेत. त्यांचा फोन आलेला आम्हाला असं गावाला जायचं आहे. ट्रॅव्हल्सला आमची त्यांची मुलं वगैरे आहेत. ट्रॅव्हल्सला एवढे तेवढे पैसे जातात. त्यापेक्षा आम्ही तुम्हाला तुमचं काय असेल ते भाडं देतो. चला मग ठीक आहे बोललो. काय आता त्यांनी आता आपल्याला बोललेत इथं उगाच पावसात फिरण्यापेक्षा चला आपलं 2 दिवसाचं भाडं तर होऊन येईल. त्यामुळे आपण आता तिकडे चाललो आहे. तर बघूया आता इथून तर काही ट्रिप मिळत नाही मला. आता मला इथून ऐरोलीला त्यांना पिकअप करायला जायचं आहे. आता डायरेक्ट ऐरोलीला पिकअप करतो आणि तिथून मग आता कळंबोलीतून माझे कपडे वगैरे घेऊन मग तसंच आम्ही पुढे निघतो आहे. तर ठीक आहे मित्रांनो. तुम्ही आता मी व्हिडिओ आता इथेच एंड करतो आहे. टोटल सांगतो तुम्हाला मी किती झाले ते. उबरमध्ये आपण 6 ट्रिप कंप्लीट केले आहेत. त्याचे जवळजवळ 1900. एक मिनटं मी स्क्रीनशॉट देतो त्याचा. उबरमध्ये आपले 1918 रुपये झालेत.
त्याचा मी स्क्रीन 6 ट्रिप कंप्लीट झालेत आणि रॅपिडोमध्ये 2 ट्रिप कंप्लीट झाले, त्याचे 837 रुपये झालेत. टोटल मिळून 2755 रुपये काहीतरी झालेत आपले. त्याच्यामधून आपण 500 रुपयाचं CNG 130 किलोमीटर गाडी झाली, 500 रुपये CNG गेला. 500 जात नाही पण तरी पण 500 रुपये CNG पकडा. आणि उबरचा पास 254 रुपयाचा. बाकी ओला बिलाचं काही रिचार्ज केलाच नाही आपण आणि रॅपिडोचा काही रिचार्ज लागत नाही. तर अशा पद्धतीनं आपले जर मायनस केले तर बरोबर 2000 रुपये प्रॉफिट राहते आजचं आपलं. 11 वाजता निघून आत्ता रात्री 8 वाजेपर्यंत. आता जर मला ही बुकिंग नसती तर अजून मी 1-2 ट्रिपाच तर 100% केल्या असतात. 3,500 रुपयेपर्यंत काम झालं असतं आपलं. पण आता मला तिकडे जायचं आहे, त्यामुळे आपण आता चाललो आहे तिकडे. 2 दिवसाची गावची जर्नी आहे. तो व्हिडिओ बघू शक्यतो बनवला तर नाही तर बनवणार नाही मित्रांनो मी. आणि अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण चाललो आहे गावाला. आज संध्याकाळी जाणार, उद्या पोहोचणार. उद्या दिवसभर थांबून संध्याकाळी तिथं हळदी आहेत आणि परवा दिवशी लग्न आहे. लग्न करून आम्ही दुपारी रिटर्न येणार. तर ठीक आहे मित्रांनो, चला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.